नमस्कार, मी पाटलो पाटील. बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण रत्नागिरी जिल्ह्यातील जो राजापूर तालुका आहे त्या तालुक्यामधील पाचलजवळ जे गाव आहे तळवडे, त्या तळवडे गावात आपण आलेलो आहोत. तिथं पितांबरी प्रायव्हेट लिमिटेड ही जी कंपनी आहे FMCG मध्ये काम करणारी खूप देशभरातली प्रसिद्ध अशी कंपनी आहे की त्या कंपनीच्या वतीनं इथं नर्सरी करण्यात आलेली आहे. नमस्कार, मी सुयोग जयवंत झगडे, पितांबरी कंपनीत प्लांटेशन ऑफिसर म्हणून सध्या कार्यरत आहे. तर आपल्या इथे माझ्याकडे 22 एकर प्लॉट म्हणजे इथे नर्सरी आहे, मातृवृक्ष लागवड आहे आपल्या इथे. त्याच्यापासून आपण आता इकडे झाडं रोपं नर्सरी चालू केली आहे. राजा बांबूची सुद्धा रोपं आहेत, तुळडा प्रजातीची. आपल्याकडे 23 एकरला बांबूची लागवड आहे. 5 वर्ष त्या लागवडीला झालेले आहेत आणि त्याच्या आहे ज्या शेतकऱ्यांसाठी पाहिजे असतील तुळडाची लागवड करायची असेल तर इथे रोपं मिळू शकतात. ऑर्नामेंटलच्या दृष्टीने आपल्या इथे आता येलो बांबू सुद्धा महत्वाचा आहे. जे हॉटेल्स असू दे, रेस्टॉरंट असू दे किंवा कुठल्या घराच्या बाजूला समजा शोभेचं बांबू म्हणून येलो बांबू म्हणून ओळखलं जातं, तिथे आपण इथे लागवड केलेली आहे. आपल्या ऑर्नामेंटलच्या दृष्टीने, ऑर्नामेंटल बांबू या दृष्टीने शोभेचं बांबू म्हणून या येलो बांबूला ओळखलं जातं. आता इथे आपण ही लागवड केलेली आहे येलो बांबूची. या बांबूंपासून आपण आता पुढे रोपं तयार करत आहोत, आता करत सुद्धा आहोत आणि भविष्यात सुद्धा करणार आहोत. आपण माणग्याची जी रोपं केली ते 2 पद्धतीत केलेले आहेत. एक नोड पद्धत आणि 3 नोड पद्धत. 1 नोड पद्धत मध्ये आपण नोव्हेंबर ते जानेवारी मध्ये 1 नोड पद्धतीने खाली इथे वरती वॅक्स लावून 1 नोड मातीत टाकून अशी आपण रोपं तयार केलेली. त्याचं आता चांगलं फुटवे सुद्धा चांगले आलेले आहेत. आता किती महिने झाले याला लावून सर? याला आता जवळजवळ 5-6 महिने झाले. बर. फुट आलेले? हो, फुट आलेले, सगळे आलेले आहेत. आता त्यातले जे चांगले फुटे आलेले आहेत. त्यातले थोडे आपण जे ह्या आता 1 नोड पद्धतीमध्ये सुद्धा आपण बांबूची रोपं तयार करू शकतो. स्थानिक जे माणग्याचे रोपं आहेत बांबूची, त्याच्यामध्ये काय होतं, आपली जी कॉस्ट असते ती वाचते. कारण की डायरेक्ट आपण त्या मातीच्या पिशवीमध्ये टाकल्यामुळे त्यामुळे आपला खर्च कमी होतो. आता इथे 3 नोड मध्ये आपण ते जमिनीत टाकतो, त्याच्यानंतर ते फुटवे काढून मग आपण पिशवीत टाकतो. पण 1 नोड पद्धतीमध्ये कसं असतं, डायरेक्ट आपण ती 1 नोड कट करून आपण डायरेक्ट मातीमध्ये टाकतो. त्यामुळे आपल्याला जे लेबर कॉस्ट आहे ती आपली कमी होते आणि लागवडीच्या वेळी पण ते डायरेक्ट लावता येतं. हा, डायरेक्ट लावता येतं. आपण डायरेक्ट ती पिशवी जगली की आपण मातीमध्ये लावू शकतो. बरोबर आहे, म्हणजे हा त्याचा फायदा आहे. हो, हा फायदा आहे. मागेला पण 1 नोड पद्धत बघितली, आता ही 3 नोड पद्धतीने आपण केलेलं आहे. म्हणजे 3 पेर जमिनीत 3 पेर आपण जमिनीत ठेवतो. म्हणजे असं हो, असे टाकलेले आहे. आणि त्याच्यामध्ये जी मुळाची ग्रोथ झाली की आपण ते पिशवीत ते मधलं कट करून ते आपण पिशवीत टाकतो. हे करणार आहोत. त्याची रुटीन एकदा हे झाली सेट की आपण ते पिशवीमध्ये हे टाकू. म्हणजे फुटवा आहेच का चांगला? हो, फुटवा आहे चांगला. ही 3 नोड पद्धतीमध्ये आपण केलंय. त्याच्यामध्ये फुटवे आता आले सुरुवात. आता आमची प्रोसेस चालू होईल पिशवीमध्ये बॅगिंग करण्यासाठी. काही उंच आलेत, काही आलेत. हो, कारण ज्यांचे रूट चांगले ग्रोथ झालेत ते उंच झालेले आहेत. ते आता आम्ही पिशवीमध्ये हे करू. आणि बाकीचे जे रूट अजून प्रोसेस चालू आहे ग्रोथ होण्याची, ते झाले की आम्ही ते पिशवीत टाकू परत. ते पण पुढे डेव्हलप होतील. हो, ते पण डेव्हलप होतील. म्हणजे ही पण पद्धत एक चांगल्या प्रकारे. हो, चांगले आहेत. 1 नोड पद्धत आणि 3 नोड पद्धत, या दोन्ही पद्धती चांगल्या आहेत. आता ह्या 3 वरी नर्सरीच्या संकल्पनेतून आपण जी ही नर्सरी चालू केलेली आहे, त्याच्यातनं आपण मातृवृक्ष लागवडीपासून आपण जी रोपं, खात्रीशीर रोपं बांबूची तयार केली आहेत, तुळडा आहे, माणगा आहे, तर ह्याचा शेतकऱ्यांनी पुरेपूर त्याचा लाभ घ्यावा. आणि डॉक्टर रवींद्र वामन प्रभुदेसाई त्याचंही गाव आहे तळवडे, आणि आपल्या गावाकडे काही करायचं हा जो त्याचा दृष्टिकोन होता, गावाकडेच नाही तर या कोकणच्या सगळ्या परिसरासाठी त्यांनी काही नवीन करण्याचा जो विचार केला की बांबूमध्ये, तर त्या जी नर्सरी स्थापन केलेली आहे आणि ह्या नर्सरीच्या अनेक फ्रँचायझी पण देण्यात येत आहेत. तर अशा पद्धतीचं त्यांनी मॉडेल एक विकसित करून शेतकऱ्यांसाठी डेव्हलप होईल यासाठी डॉक्टर रवींद्र प्रभुदेसाई यांचा जो दृष्टिकोन आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि कोकणच्या विकासासाठी एक वेगळं पाऊल वाटतं. आणि त्यांच्या ह्या उपक्रमाला आता खूप मोठा प्रतिसाद पण चांगला मिळत आहे. अधिक शेतकरी त्यांच्याकडे जोडले जात आहेत आणि ह्या बांबू उद्योगासाठी एक नवी दिशा या मार्गानं, या पद्धतीनं आता तयार झालेली आहे.